नमस्कार मित्रांनो. उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली आहे आणि तुम्ही विचार करताय का महाराष्ट्रात फिरायला कुठे जायचं? तर आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात सुंदर, थंड आणि लोकप्रिय उन्हाळी पर्यटन स्थळे. हिल स्टेशनपासून ते समुद्रकिनाऱ्यापर्यंत, निसर्गरम्य डोंगरदऱ्यापासून ते शांत बीचपर्यंत, सगळं काही आजच्या व्हिडिओमध्ये. मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नंबर 10, आंबोली घाट. महाराष्ट्रात असं एक ठिकाण आहे जिथे उन्हाळ्यातही थंडगार वारे वाहतात, डोंगर धुक्याने झाकलेले असतात आणि धबधबे मन मोहून टाकतात. आणि ते ठिकाण म्हणजे आंबोली घाट. आंबोली घाट हा सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वसलेला आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 690 मीटर उंचीवर असलेले हे ठिकाण महाराष्ट्रातील थंड हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते. गोवा सीमेजवळ असल्यामुळे येथे दोन्ही राज्यातील पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. नंबर 9, चिखलदरा. चिखलदरा हे अमरावती जिल्ह्यात समुद्रसपाटीपासून सुमारे 1118 मीटर उंचीवर वसलेले विदर्भातील एकमेव हिल स्टेशन आहे. चिखलदरा हे निसर्गप्रेमी आणि इतिहासप्रेमींसाठी एक नंदनवनच आहे. ऑक्टोबर ते जून हा काळ प्रवाशांसाठी सर्वोत्तम मानला जातो. या महिन्यात हवामान थंड व सुखद असते, जे पर्यटन आणि बाहेरच्या उपक्रमासाठी परिपूर्ण ठरते. नंबर 8, भंडारदरा. भंडारदरा धरण, ज्याला विल्सन धरण असेही म्हणतात, हे प्रवरा नदीवर बांधलेले असून 1910 साली तयार झाले आहे. पावसाळ्यात जेव्हा धरण ओसंडून वाहतं तेव्हा इथलं दृश्य अगदी धबधब्यासारखं दिसतं. भंडारदरा हे कुटुंबासोबत किंवा मित्रासोबत वीकेंड ट्रिपसाठी एकदम बेस्ट ठिकाण आहे. जर तुम्हाला शांतता आणि निसर्ग आवडत असेल तर नक्की भेट द्या. हे धरण महाराष्ट्रातील जुन्या आणि महत्त्वाच्या धरणापैकी एक आहे. नंबर 7, दापोली. दापोली हे स्वच्छ आणि शांत समुद्रकिनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. दापोलीला मिनी महाबळेश्वर असेही म्हटले जाते, कारण येथे थंड हवामान आणि डोंगररांगा आहेत. पावसाळ्यात दापोलीचा निसर्ग अधिकच खुलतो. दापोलीत आलात तर ताजे सी फूड चाखायला विसरू नका. फिश थाळी, सोलकढी आणि कोकणी मसालेदार पदार्थ तुमचा प्रवास आणखी खास बनवतील. नंबर 6, हरिहरेश्वर. हरिहरेश्वरला दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. येथील प्रसिद्ध हरिहरेश्वर मंदिर हे भगवान शिव आणि विष्णू यांना समर्पित आहे. मंदिराची वास्तुकला अतिशय सुंदर आहे आणि येथे दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मंदिर परिसरात शांतता आणि आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळते. हरिहरेश्वराचे खास आकर्षण म्हणजे समुद्रकिनाऱ्यालगतचा प्रदक्षिणा मार्ग. डोंगर आणि समुद्र यांच्यामध्ये असलेला हा मार्ग अतिशय सुंदर आहे. लाटाचा आवाज आणि थंड वारा या अनुभवाला अधिकच खास बनवतात. ऑक्टोबर ते मार्च हा काळ हरिहरेश्वरला भेट देण्यासाठी सर्वोत्तम आहे. पावसाळ्यातही निसर्ग हिरवागार दिसतो, पण समुद्र थोडा खवळलेला असतो. नंबर 5, पंचगनी. महाराष्ट्रातील सुंदर आणि थंड हवेचे ठिकाण म्हणजेच पंचगनी. डोंगररांगा, हिरवीगार दऱ्या, स्ट्रॉबेरी गार्डन आणि अप्रतिम व्ह्यू पॉइंट्स. पंचगनीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे टेबल लँड. हे आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे पठार मानले जाते. येथून दिसणारा निसर्गरम्य नजारा मनाला भुरळ घालतो. इथे घोडेस्वारी आणि फोटोग्राफीचा आनंद घेता येतो. ऑक्टोबर ते जून हा काळ पंचगनीला भेट देण्यासाठी उत्तम आहे. नंबर 4, गणपतीपुळे. गणपतीपुळेचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रसिद्ध श्री गणपती मंदिर. हे मंदिर सुमारे 400 वर्ष जुने असून येथे स्वयंभू गणपतीची मूर्ती आहे असे मानले जाते. मंदिर समुद्रकिनाऱ्यालगत असल्यामुळे येथे दर्शन घेताना समुद्राच्या लाटाचा आवाज ऐकू येतो. हा अनुभव अत्यंत दिव्य वाटतो. मंदिराच्या मागील बाजूस टेकडीभोवती असलेला प्रदक्षिणा मार्ग अतिशय सुंदर आहे. या मार्गावरून चालताना एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला अथांग समुद्र दिसतो. हा अनुभव भक्ती आणि निसर्गप्रेमी दोघांसाठीही खास आहे. ऑक्टोबर ते मार्च हा काळ गणपतीपुळे भेटीसाठी सर्वोत्तम आहे. नंबर 3, माथेरान. माथेरान हे भारतातील एकमेव वाहनमुक्त हिल स्टेशन आहे. इथे ना कार ना बाईक, फक्त चालणं आणि निसर्ग.
पावसाळ्यात माथेरान खूप सुंदर दिसतं, पण रस्ते थोडे निसरडे असतात. माथेरान हे रायगड जिल्ह्यात वसलेलं आहे आणि मुंबईपासून 90 किलोमीटर अंतरावर आहे. माथेरानला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ ऑक्टोबर ते मार्च हा आहे. निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवायचा असेल तर माथेरान हे परफेक्ट आहे. नंबर 2, लोणावळा. लोणावळा हा पुणे जिल्ह्यात स्थित आहे. पुणे या जिल्ह्याच्या ठिकाणापासून लोणावळा 64 किलोमीटर अंतरावर आहे. लोणावळा येथील शेंगदाणा चिक्की आणि काजू बदाम यापासून बनलेली चिक्की खूप फेमस आहे आणि येथे वर्षाला 50 टन चिक्की निर्यात केली जाते. लोणावळा या ठिकाणी पर्यटक खूप मोठ्या प्रमाणात येत असतात. नंबर 1, महाबळेश्वर. महाबळेश्वर हे सुंदर पर्यटन स्थळ आहे. येथील हिरवागार निसर्ग, सुंदर बगीचे, उद्याने आणि श्वास रोखायला लावणारी दृश्य इत्यादीमुळे पर्यटक मंत्रमुग्ध होतात. महाबळेश्वर हे ठिकाण सातारा जिल्ह्यात स्थित असून हे एक थंड हवेचं ठिकाण आहे. महाबळेश्वर हे समुद्र सपाटीपासून 1372 मीटर उंचीवर पश्चिम घाटाच्या रांगेत वसलेले आहे. महाबळेश्वर या पर्यटन ठिकाणाला भेट देण्यासाठी मार्च ते जून ही योग्य वेळ आहे. तर मित्रांनो, यापैकी तुम्हाला कोणते पर्यटन स्थळ सर्वात जास्त आवडले कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच पर्यटनविषयी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू एका नवीन आणि सुंदर ठिकाणासोबत. तोपर्यंत हॅपी ट्रॅव्हलिंग.